नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्र पावसाने व्यापलेला आहे, पण 2 दिवस पावसाचा कहर आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने दांडी मारली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण मुंबईमध्ये कालपासून पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाहीये, ऊन पडलंय. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, तिथे कोणता अलर्ट दिलाय हवामान विभागाने, नेमका वादळी पावसाचा इशारा कुठे आहे का, सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. इकडे तुम्ही जर पाहिलं तर सध्या माझ्या मागे सॅटेलाइट इमेज आहे. हा जो महाराष्ट्राचा भाग आहे, आपण गेल्या आठवड्यामध्ये जर बघितला तर इथे बंगालचा उपसागर असेल किंवा अरबी समुद्र असेल, मोठ्या प्रणाली आपल्याला पाहायला मिळत होत्या. एका पाठोपाठ एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते, चक्राकार वारे मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे पाऊस मोठ्या प्रमाणात पडत होता, पावसाला पुढे जाण्यास मदत होत होती. आता इकडे तुम्ही बघताय ढगाळ वातावरण आहे, पण इतक्या फार मोठ्या प्रमाणात ढगांची निर्मिती होतीये असं चित्र आपल्याला दिसत नाहीये. अरबी समुद्रात कुठलाही कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय अशी परिस्थिती नाहीये. बंगालच्या उपसागरात सुद्धा कमी दाबाच्या क्षेत्राची परिस्थिती नाहीये. आणि म्हणून काय होतंय तर पाऊस मुसळधार बरसणार आहे किंवा तो मोठ्या प्रमाणात आपल्याला पावसाचा रेड ऑरेंज अलर्ट अशी कुठेच परिस्थिती पुढचे 3 ते 4 दिवस आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. काही भागांमध्ये तर तापमान पुन्हा एकदा वाढेल अशी परिस्थिती असणार आहे. हवामान विभागाने नेमके काय अलर्ट दिलेत हे आपण जाणून घेणारच आहोत. पण त्याआधी महाराष्ट्रामध्ये पुढचे काही दिवस आपल्याला या सॅटेलाइट इमेजनुसार असं चित्र दिसतंय. विदर्भात थोडा पाऊस असणार आहे, कोकणात थोडा पाऊस असणार आहे, काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरी पावसाच्या बरसतील. सध्या मान्सूनची प्रोग्रेस आपण जाणून घेऊयात. नेमकी कुठे कुठे आपल्याला पावसाची प्रगती पाहायला मिळतेय देशभराचा जर आपण विचार केला तर. ही इमेज तुम्ही बघितली तर अख्खा महाराष्ट्र व्यापलेला आहे मान्सूनने. दुसरीकडे पुढे मध्य प्रदेश असेल किंवा गुजरातकडे सुद्धा त्याने पुढे त्याची वाटचाल सुरू केलेली आहे. देशाचा विचार केला तर अजून सुद्धा उत्तरेच्या बऱ्याच अशा भागांमध्ये मान्सून हा पोहोचलेला नाहीये. महाराष्ट्र त्याने जरी व्यापलेला असला तरी अजून सुद्धा हवा तसा पाऊस महाराष्ट्रात आपल्याला पडलेला पाहायला मिळत नाहीये. हवामान तज्ञ यावर काय सांगतात, आपण लोकमतने जी आज बातमी दिलेली आहे त्यावर हवामान तज्ञांचं मत जाणून घेऊयात. नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे, त्यांनी काय सांगितलेलं आहे, पावसाचं प्रमाण नेमकं का कमी होत आहे आणि पुढचे काही दिवस आपल्याला कसा पाऊस पाहायला मिळेल. बघा, वेगारीज ऑफ वेदरचे प्रमुख राजेश कपाडिया यांनी या संदर्भात बोलताना सांगितलंय की 26 आणि 27 जूनला पावसाच्या प्रमाणात घट होणार आहे. सध्या मुंबईमध्ये सरासरी 200 ते 300 मिमी असणारा पाऊस पुढील 2 दिवसात प्रतिदिन 40 मिमी पर्यंत खाली येईल. म्हणजेच काय तर पावसाचं प्रमाण, पावसाचा जोर आपल्याला ओसरलेला पाहायला मिळणार आहे. या काळात मान्सून कमकुवत राहणार असल्याने शुक्रवार ते रविवार दरम्यान विशेष असा काही पाऊस पडणार नाहीये. पुढे ते असं म्हणतात की मुंबईसाठी कोणताही इशारा नाहीये. रविवारी म्हणजेच 28 जून पासून पावसाच्या हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळतील. पाऊस पुन्हा कधी सक्रिय होईल तर 28 तारखेनंतर तो सक्रिय होईल. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला मुसळधार असा पाऊस पाहायला मिळणार आहे. बघा, 1 जुलै पासून पावसाचा जोर वाढू शकतो. 1 जुलै ते 5 जुलै या कालावधीमध्ये 350 ते 450 मिमी पावसाची शक्यता आहे. त्याच्यामुळे मुंबईचा विचार केला तर आणि ओव्हरऑल महाराष्ट्राचा विचार केला तर 1 जुलै पासून पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होऊ शकतो, पावसाचा जोर वाढेल. पण पुढचे 3 ते 4 दिवस आपण विचार केला तर इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस नसेल. अलर्ट काय आहेत हे तुम्हाला सांगते, जेणेकरून आपल्याला क्लिअर होईल नेमके कुठे काय अलर्ट दिलेले आहेत, कुठे येलो अलर्ट आहे, कुठे पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. ही परिस्थिती बघा, 26 तारखेचा अलर्ट तुम्ही जर बघितला तर गोंदिया, भंडारा, वर्धा इथे आपल्याला ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय. विजांसह पावसाची हजेरी असेल. जसं की आपण सॅटेलाइट इमेज बघितली, ढग विदर्भाच्या ठिकाणी होते आणि त्याचाच परिणाम म्हणून तिथे ऑरेंज अलर्ट आहे. बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतोय. कोकणामध्ये सुद्धा, मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस नसणार आहे, पण पाऊस गायबच होईल अशी परिस्थिती नसणार आहे. पाऊस पडणार आहे. हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी या सगळ्या भागामध्ये आपल्याला 26 तारखेला पाहायला मिळतील. 27 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पाऊस आहे, पण अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या भागांमध्ये ग्रीन अलर्ट आहे. या भागांमध्ये तापमान कमी असणार आहे, पाऊस नसणार आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील जिल्हे, कोकणातील सगळ्याच भागांना 27 तारखेला सुद्धा पावसाचा अलर्ट आहे. 28 आणि 29 तारखेचा अंदाज आपण बघूयात. या तारखेला नेमका काय अंदाज आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड, त्याचबरोबर कोकणातील सगळ्याच जिल्ह्यांना पावसाचा अंदाज दिलेला आहे 28 तारखेला. 29 तारखेला विदर्भातील सगळेच जिल्हे, मराठवाडा, त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी यांना पावसाचा अलर्ट आहे. अहिल्यानगर, बीडमध्ये सुद्धा अलर्ट आहे. बाकी उत्तर महाराष्ट्र आणि हा सगळा दक्षिण मध्य महाराष्ट्राचा विचार जर आपण केला तिथे ग्रीन अलर्ट आहे आणि विजांचं सुद्धा चिन्ह आहे. म्हणजेच काय तर ढगाळ वातावरण असेल आणि तिथे आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसताना दिसतील. पुढच्या 4 ते 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज होता.
पाऊस मुसळधार असा पुढचे काही दिवस बरसणार नसला तरी सुद्धा तो गायबच होईल असं चित्र नसणार आहे. पाऊस पडणार आहे. विदर्भामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे. कोकणामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस पडणार आहे. पण 1 जुलै पासून पाऊस पुन्हा एकदा अपेक्षेप्रमाणे तो वाढेल, त्याचा जोर वाढेल असं चित्र आहे. सध्या बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रात कोणत्याही मोठ्या प्रणाली तयार होत नाहीयेत आणि त्याच्यामुळेच आपल्याला असं दिसतंय की पावसाचा जोर वाढत नाहीये. पण आपण अशी अपेक्षा करूयात की जुलैपासून तरी जो पाऊस हवा आहे अपेक्षेपेक्षा जास्त तो पाऊस पडेल. सध्या तुमच्या भागात काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे, कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.